आई आणि बाबा मनाला स्पर्श करून जाणारे विचार. आई वडील या आपल्या आयुष्यातील अशा दोन व्यक्ती आहेत ज्यांचा आधार मुलांना ती लहान असो वा मोठी कायमच लागतो. आईचं प्रेम आणि वडिलांचा आधार असेल तर मुलं जगातील कोणत्याही कठीण आव्हानांना तोंड देऊ शकतात. मुलांना जन्म देण्यासाठी, त्यांचे संगोपन करण्यासाठी, चांगले संस्कार करण्यासाठी आई वडील आयुष्यभर काबाड कष्ट करतात, पण त्या कष्टाची झळ कधीच मुलांपर्यंत पोहोचून देत नाही. मुलांना मात्र नेहमीच आई वडील गेल्यावर त्यांची खरी किंमत कळते. नंतर त्यांची आठवण काढून काहीच उपयोग नसतो. म्हणूनच आई वडील जिवंत असताना त्यांची काळजी घ्या. 1. तुमचं भलं व्हावं असं जगात फक्त तुमच्या आईबाबांनाच वाटत असतं. 2. या जगात आईबाबा सोडून आपली कदर दुसऱ्या कोणालाच नसते, हे कधीच विसरू नका. 3. जगातील अनमोल गोष्ट म्हणजे आपले आई वडील, कारण त्यांच्या इतकं प्रेम आपल्यावर दुसरं कोणीच करू शकत नाही. 4. पैशाने सर्व काही मिळेल, पण आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेच मिळणार नाही. 5. देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाहीत, पण आई बाबाची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतो. 6. आई बाबाचं प्रेम आपल्याला वेळ असते तेव्हा कळत नाही, पण सत्य हेच आहे की आई बाबासारखं प्रेम या जगात आपल्यावर कोणीच करू शकत नाही. 7. आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेवू नका, कारण काही लोकांजवळ आई नाही तर काही लोकांजवळ जेवण नाही. 8. आई वडील कितीही अशिक्षित असू द्या, मोठमोठ्या विद्यालयांपेक्षा जास्त संस्कार हे आई वडिलांकडूनच मिळतात. 9. आई बाबा हे जगातील इतके मोठे व्यक्ती आहेत की ज्यांच्या कष्टाच्या घामाच्या थेंबाची परतफेड कोणत्याच मुलांना कोणत्याच जन्मी करू शकत नाही. 10. संपूर्ण जगाच्या विरोधात जा, पण आई वडिलांच्या विरोधात जाऊ नका, कारण संपूर्ण जग तुमच्या विरोधात असेल तेव्हा आई वडील सोबत असतील. 11. जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल, पण आईची माया आणि वडिलांचं प्रेम कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही. 12. सोबत कोण नसेल तर थांबू नका, कारण कोणी सोबत नसेल तरी आई वडिलांचे आशीर्वाद कायम सोबत असतात. 13. यश मिळवल्यावर तर मोठमोठे लोक मागे लागतात, पण अपयशी असताना यशाचा मार्ग दाखवणारे फक्त आपले आई वडीलच असतात. 14. हजारो माणसे मिळतील आयुष्यात, पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाहीत. 15. या जगात आई बाबा सोडून आपली कदर दुसऱ्या कोणालाच नसते, हे कधी विसरू नका. 16. आई ही एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते, आणि बाबा एकमेव माणूस जो स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो. 17. जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल, पण आईची माया आणि वडिलांचं प्रेम कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही. 18. बाळाला जन्म दिल्यावर प्रत्येक जण विचारतो मुलगा की मुलगी. आई फक्त विचारते माझं बाळ कसं आहे. तिला प्रश्न पडत नाही मुलगा की मुलगी, म्हणून तर ती आई असते. 19. जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आई वडील आहेत, कारण त्यांचे इतके प्रेम कोणी देत नाही. 20. आई वडिलांपेक्षा मोठी संपत्ती कोणतीच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.